हॅलो गाईस, तर आज आपण पाहणार आहोत की नथ कशी आरीवर्कमध्ये जी नथ आहे ब्लाऊजवर आपण मेक करणार आहोत ती कशी बनवायची. तर साध्या सोप्या पद्धतीने मी आता इथे एक असा छोटासा असा खडा बसवलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि त्या खड्याला मी आपला जो आरीवर्कसाठी वापरणारा ग्लू आहे तो यूज केलेला आहे आणि त्या ग्लूने मी तो चिटकवून घेतलेला आहे. त्यानंतर मी साईडनं थ्रेडने पूर्ण बॉर्डर आखून घेते की जेणेकरून आपण ज्यावेळेस मणी होणार आहोत ना त्यावेळेस ती बॉर्डर आणि मणी हे दिसायला पण खूप सुंदर आणि सुबक दिसेल. त्यामुळे मी ही बॉर्डर आत्ता सध्याला तरी आखून घेते, जेणेकरून आपले मणी पण छान दिसतील आणि दिसताना न ते ना हे एकदम दिसायला पण सुंदर दिसेल. कधी कधी काय होतं, थोडी आपली नीड पातळ असेल किंवा असं कापड जर हे असेल तर थोडीशी ती अडकते मध्ये त्यामुळे थोडासा आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपला हात बसल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सेटल व्हायला लागतात. आणि ते झाल्यानंतर मी तिथे तो ब्लॉक केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मी पॉईंटनुसार वरती जो आपण खडा बसवलेला आहे त्याच्यावरती मी आता मार्क करून घेते आणि मणी टाकते एकदम करेक्ट त्या मापानुसार किंवा त्या शेपनुसार. मी आता व्यवस्थित त्याच्यावरती मणी लावणार आहे, म्हणजे मणी एकदम शेपनुसार बनवणे. हा आत्ताचा जो मी टाकते तो फक्त पार्ट 1 असेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने मी पार्ट 2 2 पार्ट तरी करेल ह्या व्हिडिओचे. सो तुम्ही आता ह्या व्हिडिओला सपोर्ट द्याल असं मला वाटते, कारण तुम्ही ह्या आधी पण मला भरपूर व्हिडिओला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला पण नक्की सपोर्ट कराल अशी माझी इच्छा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा मी कसं सगळं करते, तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. आणि अगदी सोपं आहे, आरीवर्क करणं काही अवघड नाही आहे, अगदी सोपं आहे. या पद्धतीने बघा माझं पहिला लेअर झालेलं आहे. पहिल्यांदा मी एकदम 0 साईजचे आरीवर्कचे मणी वापरले, जे एकदम 0.5 मिलीचे असतात ते मी वापरलेले आहे. ते सध्या मार्केटमध्ये अवेलेबल होणं अशक्य आहे, पण तुम्ही खूप शोधलं तर ते तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर मी शुगर बीट्स वापरलेले आहेत मीडियम साईजचे आणि त्याची मी आउटलाईन करून घेते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शुगर बीट्सची मी आउटलाईन केलेली आहे आणि ती आउटलाईन प्रॉपर अशी त्याचा शेप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं. कारण तुम्ही असं थोडंसं जरी त्याच्यामध्ये डिफरंट करायला गेले किंवा एक साईडला वगैरे करायला गेले ना थोडा प्रॉब्लेम किंवा ते दिसायला चांगलं दिसत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता जो माझा डायमंडचा शेप आहे तो शेप तिथे आलेला आहे एकदम परफेक्ट असा. आणि मी नीड अशी थोडासा प्रॉब्लेम देते मध्ये, त्यामुळे तुम्हाला ते थोडं ब्लर दिसत असेल, पण तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या. कारण मी ट्रायपॉड वगैरे काय तसं यूज करत नाही आहे सध्या, तरी तसाच व्हिडिओ शूट करते. सो तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा गाईज. आणि आता तसा माझा झालेला आहे बऱ्यापैकी. हा पार्ट जवळजवळ हा व्हिडिओ 20 मिनटाचा होत होता, मी थोडंसं कट करून 5 ते 6 मिनटावर आणल्या, कारण जेणेकरून तुम्हाला पण बोर व्हायला नको. आणि आता हा एक राऊंड माझा फायनल झालेला आहे. त्याच्यानंतर परत एकदा मी 0 मिलीचे म्हणजे 5 ml व्हिडिओ मनी अटॅच करत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता ते आता मी अटॅच करायला स्टार्ट केले. एका वेळेस ते तुम्ही 2-3 जास्तीत जास्त 4 भरू शकता. म्हणजे शुगर बीट्स आहेत आपण सेकंड नंबरला लिहायचे, ते एका वेळेस 2च भरायचे. मनी भरण्याची पण एक टेक्निक असते, कुठले मनी किती टाईमला किती भरायचे असं पण असतं. सो तुम्हाला जर बेसिक टू ॲडव्हान्स क्लास करायचा असेल तर नक्की मला DM करा. आपण ऑनलाईन क्लासेससुद्धा घेत आहोत. ॲक्च्युली मला व्हिडिओ रोजच्या रोज टाकायला मिळत नाही आहे, कारण माझे बाकीचे पण क्लासेस जॉब वगैरे चालू असतो. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तुम्ही पुढे बघाच व्हिडिओमध्ये कसं मी पूर्ण करते. बाय, थँक्यू. नेक्स्ट पार्ट हा लवकरच येईल.